नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांकरिता अतिशय आनंदाची बातमी आहे. जीएससी नांदेडमध्ये ग्रुप डी संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेच्या माध्यमातून भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता यामध्ये कोणकोणती पदे रिक्त आहेत, वयोमर्यादा किती असणार आहे, परीक्षेचे स्वरूप काय आहे आणि त्यासोबतच अर्जाला कधीपासून सुरुवात होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे समजून सांगणार आहे. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की 15/9/2025 या तारखेला जर बघितलं, ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाळा नांदेड सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025 यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, तुम्हाला इथं संवर्ग, विभाग, वेतन श्रेणी आणि एकूण पदे किती आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता संवर्गामध्ये जर बघितलं, तुम्हाला इथं गट संवर्ग दिसून येणार आहे. कोणकोणती पदे रिक्त आहे त्याची जी माहिती आहे तुम्हाला मी आधीच शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला शेअर केलेली होती माझ्या टेलिग्रामवरती. ज्या कोणा विद्यार्थ्यांनी बघितली नसेल त्यांनी बघून घ्या. आता बघा, कोणकोणती पदे रिक्त आहेत या पीडीएफ द्वारे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता विभाग जर बघितला तर बघा, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तसेच रसशाळा वजीराबाद नांदेड या विभागात जर बघितलं, ही जी पद भरती आहे ती राबवण्यात येत आहे. एकूण पदे जर बघितली आपण तर बघा, 44 रिक्त पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती आलेली आहे. आता बघा, तुम्हाला इथे यंत्रचालक या पदासाठी जर बघितलं तर S6 नुसार तुम्हाला 19,900 ते 63,200 एवढी वेतन श्रेणी दिल्या येणार आहे. आणि यासाठी जर एकूण रिक्त पदे बघितली 2 आहेत. त्याच खाली जर बघितलं तर ही जी माहिती आहे तुम्हाला या वेबसाईटवरती दिसून येणार आहे. बघा, तुम्हाला इथे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे. www.gscnanded.com या संकेतस्थळावरची सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला देण्यात आलेली आहे, त्यावरून तुम्ही बघून घेसाल किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलची जॉईन होऊन जा. कारण की बघा, टेलिग्रामवरती मी नवीन भरतीचे अपडेट सर्वप्रथम देत असतो आणि माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा, पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती सर्व उमेदवारांसाठी याच्याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. हे तुम्ही पीडीएफ द्वारे जाणून घेऊ शकता. आता बघा, त्याच खाली जर बघितले तर शैक्षणिक अर्हताबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की यासाठी जर बघितलं तर 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्याच खाली जर बघितलं, माजी सैनिक उमेदवारांसाठी शैक्षणिक अर्हता काय आहे तर बघा, तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात. बघा, SSC चे सर्टिफिकेट किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही जे आहे पदाला अर्ज करू शकतात. बघा, पात्रतामध्ये जर काय सांगण्यात आलेलं आहे की भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जर बघितला 18/9/2025 या तारखेपासून जे वयोमर्यादा गणण्यात येणार आहे. आता बघा, इथे तुम्हाला वयोमर्यादा काय लागणार आहे तर बघा, 18 वर्षापेक्षा कमी नसावा व 38 वर्षापेक्षा जास्त नसावा. यामध्ये इथे क्लिअरली त्याचा पॉईंट मेन्शन करण्यात आलेला आहे. आणि जे काही मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांना 43 वर्षापर्यंत जास्त नसावे, म्हणजे की 5 वर्षाची सूट जी आहे त्यांना देण्यात आलेली आहे. त्याच खाली बघा, तुम्हाला खेळाडू उमेदवारांसाठी, दिव्यांग उमेदवारांसाठी किती वयोमर्यादा लागणार याच्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं आपण तर बघा, इथं तुम्हाला परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना देण्यात आलेल्या आहे. जे की बघा, तुम्हाला इथे 4 विषय दिसून येणार आहे: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. एकूण गुण जर बघितले तर बघा, प्रश्न आहे 100 आणि गुण जर बघितले 200 आहेत. म्हणजेच की बघा, तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे प्रत्येक विषयाकडून प्रश्न 25 आणि गुण जे आहे 50, म्हणजेच की एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. असे जर बघितलं आपण टोटल तर बघा, प्रश्न तुमचे 100 आहेत आणि एकूण जो पेपर आहे तुमचा 200 गुणांचा राहणार आहे. परीक्षा कालावधी जर बघितला तर बघा, 2 तास म्हणजेच की 120 मिनिट आहे. आता बघा, परीक्षेचे स्वरूप कोणत्या भाषेमध्ये राहणार आहे. बघा, भाषा विषय वगळता अन्य विषयाचे प्रश्न मराठी व इंग्रजी मध्ये राहतील. बघा, इंग्रजीचा जो पेपर आहे तो इंग्रजी भाषेमध्ये राहणार आहे आणि अन्य काही जे विषय देण्यात आलेले ते मराठी भाषेमध्ये ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये बघा, संपूर्ण माहिती जी आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे कशा प्रकारे होणार आहे, जे की बघा, तुम्हाला 200 गुणांची ऑनलाईन जे आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात येणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आणि बघा, याची जे पेपर आहे ते कोण घेणार आहे तर बघा, TCS कंपनीकडून जे आहे याची पेपर घेण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे संलग्न अपलोड करणे. आता बघा, कोणकोणती कागदपत्रे आहे जे तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरायच्या टाइमला, जे की बघा, तुम्ही जे अर्ज करायच्या टाइमला हे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला भरावे लागणार आहे याच्याबद्दलची माहिती. आता बघा, ही जी माहिती आहे तुम्ही जे आहे तुमच्याकडे तेच भरावी लागणार आहे. कारण की बघा, कोणत्या विद्यार्थ्यांचे जर सिलेक्शन झाले तर ज्या टाइमला DV होणार म्हणजे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्या टाइमला जे तुम्ही अर्जामध्ये माहिती फिल केलेली आहे त्याबद्दलच तुमचे डॉक्युमेंट लागणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. म्हणून जे माहिती आहे ते खरोखरची फिल करा, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाइमला कोणती अडचण येणार नाही. आता बघा, सर्वसाधारण सूचना संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की कशा प्रकारे अर्ज करायचा,
केंद्र निवड याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. परीक्षा शुल्काचा भरणा म्हणजेच की परीक्षा शुल्क किती लागणार आहे. आता बघा गट ड संवर्गाची भरती असल्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी जर बघितलं तर ₹1000 आणि राखीव प्रवर्गासाठी जर बघितलं तर ₹900 लागणार आहे. आता माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत म्हणजेच की माजी सैनिकांना ही आहे जी फ्री ऑफ कॉस्ट जी आहे भरती राहणार आहे. परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजेच की नॉन रिफंडेबल राहणार एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा या भरतीचे वेळापत्रक कशा प्रकारे देण्यात आलेले आहे म्हणजे की अर्जाला कधीपासून सुरुवात होणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. बघा तुम्ही इथं बघू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक व वेळ यामध्ये जर बघितलं तर बघा 18/9/2025 या तारखेपासून जर बघितलं तर तुमची अर्जाला सुरुवात होणार आहे म्हणजे की बघा अर्जाला सुरुवात झालेली आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांना अर्ज करायचे असतील ते करू शकतील. आता बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक वेळ जे की बघा 8 ऑक्टोबर 2025 ही जी अंतिम तारीख राहणार आहे. जे की बघा परीक्षा शुल्क भरण्याची बी अंतिम दिनांक जर बघितली 8 ऑक्टोबर राहणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा ऑनलाईन परीक्षेचे दिनांक यामध्ये सांगण्यात आलेले की कळवण्यात येणार याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही आहे. त्याची माहिती जशी काही आपल्यापर्यंत येईल तशी मी तुम्हाला देणारच आहे. आता बघा जाहिरातीमधील बाबींसंबंधित निवेदने सादर करण्यासाठी जे तुम्हाला ईमेल आयडी देण्यात आलेली आहे तुम्ही इथे बघून घेसाल आणि जर तुम्हाला काही अडचणी आढळल्या तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण देण्यात आलेले आहे. सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिसून जाणार आहे. आणि त्याच खाली जर बघितलं तर तुम्हाला कोणकोणती रिक्त पदे आहेत ते तुम्हाला इथे दिसून येणार आहे. बघा वार्ड सर्व्हंटसाठी जर बघितलं तर 15 जागा रिक्त आहेत. बार्बरसाठी 1 जागा, टेलरसाठी 1 जागा, धोबीसाठी 1 जागा, माळीसाठी 3 जागा, वॉचमनसाठी 6 जागा, फार्मसी सर्व्हंटसाठी 1 जागा, ऑटोप्सी रूम अटेंडंटसाठी 1 जागा, हॉस्टेल सर्व्हंटसाठी जर बघितलं तर 1 जागा, सर्व्हंटसाठी जर बघितलं 2 जागा, मशीन ऑपरेटरसाठी 2 जागा, पॅकरसाठी 1 जागा आणि खिदमतीसाठी जर बघितलं 9 जागा. अशा प्रकारे जर बघितलं टोटल 44 जागेसाठी ही भरती केल्या जात आहे. बघा तुम्हाला इथं संपूर्ण पदाची नावं देण्यात आलेली आहे. आणि बघा कॅटेगरी वाईज कशा प्रकारे किती जागा रिक्त आहे संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहे त्याच्याबद्दलची पण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तर बघा अशा प्रकारची आजची या भरतीची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि या भरतीबद्दल तुमचे काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल. आणि या भरतीची संपूर्ण अपडेट मी माझ्या टेलिग्रामवरती देत राहणार आहे म्हणून टेलिग्रामला नक्कीच जॉईन होऊन जा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.